तुमच्या आयुष्यात असं काही परिणाम झालाय का? म्हणजे तुम्हाला असं जाणवलं का? जाणवतं म्हणजे आता 4 वर्ष झाले ना, हे 4थं वर्ष आहे. जाणवतं ते काही हरकत नाही. कसं असू वल्ला बिल्ला पाऊस पडू भिजत जायचं आपलं. मजा येते बघायला, त्याची एनर्जी बघून, ती वाईफ बघून, मला बोलण्याच्या पलीकडची गोष्ट इथं एवढं भारी आहे. बड्डेची भव्य खरेदी सिद्धेश दादा. सगळी वयस्कर मंडळी बघणार राव. येतो एकच दिसलाय मला, एकच महाराज दिसले मला. आमच्या वयाचं कोणा दिसा नाही. वारी बघितल्याची लय भारी लय पॉझिटिव्ह वाटतं राव. रात्री गाडीचा ॲक्सिडेंट झालाय तर लय पॉझिटिव्ह वाटलं मला. खरं तर मी यावं पण नव्हतो, पण सिद्धेशमुळं आलो तर खरंच लय भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बड्डेची भव्य खरेदी सिद्धेश दादा. भव्य अरे जरा मागातले की ओ मी घेतली बघ. ही पायाला चांगली मग कम्फर्टेबल वाटते राव. गावात आलो आम्ही चप्पल घ्यायला, जाऊ शूट करा आता. चल पुढं. काय राहिलं? कुठला ट्रायपॉड? मी आहे ना. अरे मी ट्रायपॉड येतो आज. चल आम्ही चाललो आता गावात टू व्हीलर घेऊन, आणि पुढे गेल्या गाडी कुठं लावू खोपच्यात, आणि बरोबर ना जिथं शूट घ्यायचे ना ते शूट घेता येईल आम्हाला बरोबर व्यवस्थित. मला इकडे एक फोटो घ्यायचा आज. तिकडे एक फोटो घ्यायचा. बरेच कॉन्टेंट क्रिएटर आलेले आज नाही का, आपल्या जरा सगळ्यांना भेटता येईल. आता तिथून पुढे चाललोय, तिथून लेफ्ट साईडला जाणार आणि डाय महाद्वाराचा आत जायचं, नाही तर टाळकरी कामान तिथून फिरून जाऊ म्हणलं. मग पुढे हा शूट, याला शूट घ्यायचंय. वारी करा, कारण की देव असं बोलवलं आणि येत नाही. वारीवरती काही ना काही परिणाम होत. तर तुमच्या आयुष्यात असं काही परिणाम झालाय का? म्हणजे तुम्हाला असं जाणवलं का? जाणवतं म्हणजे आता 4 वर्ष झाले ना, हे 4थं वर्ष आहे. जाणवतं ते काही हरकत नाही. कसं असू वल्ला बिल्ला पाऊस पडू भिजत जायचं आपलं. दादाची गाडी आहे, आमच्या भागातले देव रोडचे. आम्ही जर जाता यांना बघितलं म्हणलं शूट घ्यावं यांचं नाही का. सर्व यांचं एवढे अपंग असून जवळपास 4 वर्ष झाले वारी करतात याच गाडीवरती, आणि एकटे मुळात ते कोणाची गरज नाही आणला. सरवाळा भाऊ भारी राव. आम्ही आता बरोबर आहे ना महाद्वारा पुढे आलेलो आहे. एक नेमकं आहे ना कॉन्टेंट क्रिएटर आहे, सिद्धेच्या ओळखीचा, त्याला पण भेटायचे, त्याला आत घेऊन जायचंय. त्याला नाही असं वाटायला म्हटलं. आम्ही बारामतीची. तुमची दिंडी का? 143. तुमचं वय किती आहे? माझं वय आता 27 रनिंग. महाराजांना घे. तिथून आहे ना बॅरिकेटिंगनी इथून खाली जाणार, असं राऊंड फिरत जाणार आहे. थोडा वेळ लागेल याला, जास्त वेळ नाही लागायचा. पण याला सगळी ना तरुण पोर दिसतच नाही रे, सगळी वयस्कर मंडळी बघणार राव. येतो एकच दिसलाय मला, एकच महाराज दिसले मला. आमच्या वयाचं कोणा दिसा नाही. तर आमची रवी दर्शन घेतात. पास नाही, रोडनीच डायरेक्ट. पण हे अनुभवण्यासारखी गोष्ट आहे बरं. काही यांच्यात येणं जाणं बसणं एनर्जीला यांच्यात राव. काय महाराज एनर्जीला राव. हरिनामाची शक्ती. आलो इथून गर्दी होती ना, इथून असं इकडं येऊन दिलं आम्हाला त्यांनी. बरेच क्रिएटर आल्यात नाही का, सगळ्यांसमोर भेटता पण येईन. आणि पहिल्यांदा बैठलं रे मी, भारी राव. पहिल्यांदा आलो असेल रे असं वरती, पहिल्यांदा आलोय.
एवढे लोक आहे आता वेटिंगला. त्यांना असं वाटणार इकडून असं वर फिरत असं वर इकडून मग खाली जायचं ना ते पण येतात तुम्हाला वरती. आता मी वर थांबलोय नाही का इथं व्हिडिओज काढायला. सिद्धेश मी बाकी सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत लय भेटतात. फर्स्ट टाइम आता आलोय असं इथं वरती. आता पहिल्यांदा अनुभवलं नाही का त्या गोष्टी काही ना गोड आता आणता येते खाली नाकांचं पालखीला वाटतं. एवढा जिल्हे 34 वर्ष झालं पण आजपर्यंत कधी असं मंदिर होत नाही. एवढं वारी बघितली अशी लय भारी लय पॉझिटिव्ह वाटतं. राव रात्री गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे चाललं लय पॉझिटिव्ह वाटलं मला. खरं तर मी यावं पण नव्हतो पण सिद्धेशमुळं आलो तर खरंच लय भारी वाटतंय. आता सिद्धेश त्या साईडला आहे मी इकडं एकटा बसायला आलोय. मला अनुभवायचं आहे नाही का कसा सोहळा असतो कसा असतं. लय भक्तिमय वातावरण आहे. बोलण्याच्या पलीकडचं आहे राव. लोक लय लांब लांब आलेली त्यांना आस्था आहे. मंदिर जाणं वाटतं त्याला. खाली आलतो मला किशोर यादव सर भेटले आपले डॉक्टर आहे देवगावातले. एकदम भारी माणूस. मी ना जवळपास ना कोविडच्या वेळेस होतो ना सगळ्यात भारी काम त्यांनी केलं. आपल्या जवळपास अजून आम्ही खालीच इथं मंदिरात. लई भारी अनुभवण्यासारखं आहे राव. बराच वेळ झाला इथं बसलो होतो. यांनी एक बाईट घेतली एक रील स्टार होती नाही का ते रील बनवतात चांगले किशोरी पेडणेकर काय नाव आहे त्यांचं. त्यांची याने रील बनवली किशोरी. हा ट्रॅव्हल किशोरी भारी बरं ते म्हण त्यांचं कंटेंट खरं भारी. बोलण्याची पद्धत नाही म्हणलं का एक फ्लो मध्ये बोलतात ते मस्त वाटलं. पण अजून तर बराच वेळ आमचा प्लॅन नाही. बराच वेळ थांबायचं इथं. मला काय 6 वाजता वासरला खायला टाकायचे. मी काही लवकर जाणार नाही. व्यायाम होणार मजा येते बघायला. याची एनर्जी बघून ती वाईफ बघून मला बोलण्याच्या पलीकडची गोष्ट इथं एवढं भारी आहे. पालखी दिसली पाहिजे. 2000 years later. अजून 20 मिनिटं आली जवळपास. आज लय उशीर झाला राव. सकाळी गोटा साफ केला होता मी मंदिरात आहे ना. आज बराच वेळ बसलो एवढ्या शूट केला लय निवांत बसलो. अनुभवण्यासारखी गोष्ट आहे राव ही. कधीच नाही गेलो आज एवढं पण यावर्षी गेलो. हो आता जवळपास ना 6:30 वाजलेत. आत्ता गोठ्यातलं काम उरकलं. ओके आता काय अडचण नाही. कुठली शान झाडून काढलंय याला खायला वेळ टाकून दिलं. आता उद्याच्या यायचं डायरेक्ट. आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.